आईची माया रोज उबदार पांघरून झाली. तिनं वाढवलं. शरीराच्या असोत की मनाच्या प्रत्येक जखमावर तिनं आयुष्यभर पट्टीच बांधली. फाटक्यातून आलेले पायही तिने शांतपणे झाकले. भाकर चटणी देताना तिचा डोक्यावरून फिरणारा हातच भूक भागवत असे. ती नसताना तिची माया तीव्रतेने जाणवते. मी चुकलोय तिला समजावून घेताना. एका हृदयातून उमटलेली कविता. आई तुझं फाटकं लुगडं. आई तुझं फाटकं लुगडं पांघरून होतं. नक्षीदार मऊ रजईपेक्षा जास्त उबदार होतं. जास्त उबदार होतं. 10 ठिकाणी शिवलेलं सारखं सारखं फाटायचं. फाटक्यातून बाहेर आलेले माझे पाय झोपेतच हातांनी झाकायचं. कसं तुला जायचं, कसं तुला जायचं. आई तुझं फाटकं लुगडं पांघरून होतं. नक्षीदार मऊ रजईपेक्षा जास्त उबदार होतं. जास्त उबदार होतं. शाळेतून आलं की लुगड्यानं तोंड माझं पुसायची. मी डोळे मिटायचो. मुक्यांची घट्ट पावडर तू गालावर लावायची. भाबड्या मुक्याचा तो सुगंध, ती पावडर आता कोठून लावायची, आता कोठून लावायची. कधीतरी लुगड्याचा कोपरा तू फाडायची. डबा म्हणून त्यात भाकर चटणी द्यायची. पडलं झडलं पट्टी म्हणून हाता पायाला बांधायची. त्या भाकरीचं समाधान, पट्टीचं मलम आता कुठं मिळायचं, आता कुठं मिळायचं. आई तुझं फाटकं लुगडं पांघरून होतं. नक्षीदार मऊ रजईपेक्षा जास्त उबदार होतं. जास्त उबदार होतं. तायडीचं बाळंतपण त्याच लुगड्यानं केलं. दादाला आणि मला आडोसा म्हणून उभं केलं. नातीला त्याच लुगड्यात मायेनं गुंडाळलं. आता ती आया नाही मिळायची, माया नाही मिळायची. आया नाही मिळायची, माया नाही मिळायची. तू जाऊन लुगडं विरून बरीच वर्षे झाली. मी तुझ्या लुगड्याचं पांग कसं फेडायचं, कसं फेडायचं. मायेच्या आईला, मायेच्या लुगड्याला कुठं शोधायचं, कुठं शोधायचं. आई तुझं फाटकं लुगडं पांघरून होतं. नक्षीदार मऊ रजईपेक्षा जास्त उबदार होतं. जास्त उबदार होतं. कविता आवडली असेल तर शब्दकिनारा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.